नमस्कार मित्रांनो. तर आज मी तुम्हाला फिश करीची रेसिपी दाखवणार आहे. तर त्याच्यासाठी आपण ही अर्धा किलो रोहू फिश घेतलेली आहे आणि मी आज त्याची तुम्हाला करीची रेसिपी दाखवणार आहे. तर हा माझा पहिलाच व्लॉग आहे आणि मी आज या रेसिपीपासून माझ्या व्लॉगला सुरुवात करत आहे. तर तुम्हाला नेमकं काय दाखवू? तर हे याच्यापासून मी आज सुरुवात करणार आहे. तर सर्वप्रथम मी हे मॅरिनेट करून घेणार आहे. याच्यामध्ये मी थोडीशी हळद घेतलेली आहे, अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे आणि चिमूटभर मीठ घेतलेलं आहे. तर हे सर्वप्रथम या सगळ्या पीसेसला लावून हे मॅरिनेशनसाठी 10 ते 15 मिनटासाठी ठेवून द्यायचं आहे. हे बघा, आता आपण हे छान झालेलं आहे लावून पीसेसला. त्याच्यामुळे हे आपण 15 मिनटासाठी ठेवून देणार आहोत आणि आपण आता करीची तयारी करणार आहोत. तर बघा, हे आपले पीसेस छान सगळं लावून झालेलं आहे मसाला. मित्रांनो, हा माझा पहिलाच व्लॉग असल्यामुळे थोडा चुका होण्याची चान्सेस आहेत. तर प्लीज तुम्ही व्हिडिओ बघताना ते समजून घ्या. आता याच्यामध्ये पॅन घेतलेला आहे आणि पॅनमध्ये आपण 2 चमचे तेल ॲड करून घेणार आहोत आणि त्यामध्ये जी आपण पीसेस मॅरिनेट करून घेतलेली आहे ती थोडीशी फ्राय करून घेणार आहोत. अगदी म्हणजे अशीच फ्राय करून घ्यायची, त्याला काही रवा वगैरे लावून किंवा काही लावून नाही. ज्याप्रमाणे आपण मॅरिनेट करून घेतलेलं आहे त्याचप्रमाणे ती तशीच्या तशी टाकून अगदी दोन्ही बाजूनी छान तांबूस रंगाची होईपर्यंत परतून घ्यायची आहे. तर बघा, आपण इथे कढईमध्ये पीसेस टाकलेले आहेत आणि ती आता दोन्ही बाजूनी छान पलटी करून तळून घ्यायचे आहेत. बघा, तळून घेतलेली आहेत आपण पीसेस. अशा प्रकारे आपण हे पीसेस याच्यातून काढून घेऊया. झालेले पीसेस काढून घेऊया. छान तांबूस रंगाची झालेली आहेत आणि हे आपले सर्व पीसेस तळून झालेले आहेत. आता आपण या उरलेल्या तेलामध्येच थोडं तेल ॲड करून ग्रेव्ही तयार करून घेणार आहोत. तर मी यामध्ये थोडंसं तेल ॲड केलेलं आहे आणि आता मी मसाला टाकत आहे, म्हणजे वाटण टाकत आहे. तर याच्यामध्ये खोबरा, कांदा आहे भाजून घेतलेला, धने, शेंगदाणे, डाळिया याची वाटण तयार करून घेतलेलं होतं. तर हे वाटण मी या ठिकाणी छान तेलामध्ये परतून घेत आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडं अद्रक आणि लसूणची पेस्टसुद्धा ॲड करायची आहे. तर मी आता यामध्ये अद्रक लसूणची पेस्टसुद्धा ॲड करते आणि हे सगळे मसाले आपल्याला छान, सगळं वाटण हे छान तांबूस रंगाचं होईपर्यंत वाटून घ्यायचं आहे. बघा, आता थोडा थोडा त्याला तांबूस रंग सुटलेला म्हणजे झालेला आहे आणि तेल पण सुटलेलं आहे. बघा, आपला मसाला छान भाजून झालेला आहे. आता त्यामध्ये आपल्याला 2 चमचे गरम मसाला ॲड करायचा आहे. तर मी इथे सुरुचीचा गरम मसाला वापरते, त्याच्यामुळे मी तोच ॲड करते आणि तोसुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे. आता यामध्ये थोडीशी हळद घ्यायची आहे. लाल तिखट तुमच्या चवीनुसार, म्हणजे तुम्ही कमी खात असाल तर कमी आणि तुम्हाला तिखट जास्त चालत असेल तर तुम्ही जास्त त्याप्रमाणे तिखट घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ आणि हे सगळं एकदा थोड्या वेळासाठी शिजू द्यायचं आहे. त्यानंतर याच्यात आपल्याला टोमॅटो ॲड करून घ्यायचा आहे आणि तोसुद्धा टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर ॲड करून घ्यायची आहे
आणि तो सुद्धा आपल्याला थोड्या वेळासाठी शिजू द्यायचा आहे. त्यासाठी आपण त्यावर झाकण ठेवणार आहोत अगदी 5 मिनटं. तर आपला मसाला आणि टोमॅटो छान शिजलेला आहे. तर त्यामध्ये तुम्ही आता ग्रेव्हीसाठी पाणी ॲड करू शकता. मी सुद्धा याच्यात पाणी ॲड केलेलं आहे. तुमच्या घरात ज्याप्रमाणे लोकांची क्वांटिटी आहे त्याप्रमाणे तुम्ही ग्रेव्ही तयार करा. माझ्या घरात आम्ही 3 जण आहोत खाणारे, त्याच्यानुसार आम्हाला 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे. ही एवढी ग्रेव्ही आम्हाला सफिशियंट आहे. आणि एक याला उकळी येऊ द्या यासाठी याच्यावर झाकण ठेवायचं आहे उकळी येऊ देण्यासाठी. तर आणि उकळी आल्यानंतर याच्यात पीसेस ॲड करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर पुन्हा एकदा याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. तर बघा याला छान उकळी आलेली आहे आणि आता यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि आपली फिश करी आता रेडी आहे. अगदी कमी मसाल्यातली आणि म्हणजे आवडेल अशी छान सोप्या पद्धतीने आपली फिश करी तयार झालेली आहे. तर मित्रांनो, मैत्रिणींनो, हा माझा पहिलाच व्लॉग असल्यामुळे यामध्ये काही चुका झाल्यास समजून घ्यावे आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि खूप म्हणजे